तर मग आता बघा ना, हे जे मी पाठीमागं सूर्याच्या दिसतोय तुम्हाला, आणि इतकं मस्त वाटतंय ना तरी बी. काय झालं, आपण उठलो होतो लवकर, आंघोळ वगैरे केली, पण रस्त्याची कामं इतकी चालल्यात की आपल्याला जवळजवळ 15 मिनटं उशीर झाला. 15 मिनटं सूर्य इतका वर गेला, आणि आपल्याला जो सनराईज इथं पाहायचा होता, आता बरोबर 6:40 झाल्यात. आणि आपलं म्हणजे जे काय असतं यार, कधी कधी काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात. इथलं सनराईज आपल्या भारी दिसतं, पण आपल्या नशिबात नव्हता तो. आता सूर्य पार वर गेला. पण काही शॉट घेतलेत मी. लाटांचा आवाज ऐका. तर मग आता बघा ना, हे जे मी पाठीमागं सूर्याच्या दिसतोय तुम्हाला, आणि इतकं मस्त वाटतंय ना तरी बी. सूर्य भरपूर वर गेलाय, सनराईज गेलाय आपला. आपण लेट झालो कारण रस्त्याची कामं इतकी खतरनाक चालल्यात. आत्याच्या घरापासून 20 ते 22 किलोमीटर. मला वाटलं की 20 मिनिटात जाऊ आपण बरोबर. 6:30 वाजेपर्यंत तरी कमीत कमी इथं यायला पाहिजे होतं मी. आता 6:40 झाल्यात. 10 मिनटं खूप होतात, सनराईज होऊन जातो तोपर्यंत, आणि आपल्याला भेटलं नाही. पण तरीसुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं आपली शाईन गाडी पाठीमागं. आणि काय होतं, बऱ्याचदा टाईम हुकून जातो आपला. आता इकडून माझा चेहरा असा दिसतो, चेहरा इकडून बघतो आपला मी झाला. पण तरी बी आपण अथांग पाणी, असं सागरासारखं पाणी वाटतंय मस्तपैकी, आणि त्याचा आनंद मी घेतोय. हे वीर धरण आहे, माझ्या आत्याच्या घरापासून एक 17-18 किलोमीटरपर्यंत आहे. आणि इथं आल्यानंतर मी जवळजवळ आता बऱ्याच वेळा मी इथं आलोय, थांबलोय. बोरला जायच्या वेळेस मी इकडून आलो तर त्यावेळेस मी थांबलो होतो. आत्तामध्ये कीर्तन होतं, दायगुडे महाराजांच्या बरोबर कीर्तन होतं, तिथंही थांबलो होतो. त्यावेळेस तर मी आतमध्ये गेलो होतो. आतले व्हिडिओ येतं माझे, वीर धरणाचे आतले एकदम. त्यावेळेस आतमध्ये संधी मिळली होती आम्हाला जायचं. असला सनरायझर्स होता यार, मी लय मिस केलं ह्याला बरं का. पण असू द्यात मित्रांनो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता मला जर माहीत असतं की रोडचे लयच खतरनाक कामं चालल्यात, तर मी काहीतरी म्हणजे अजून लवकर उठलो असतो, किंवा 5:30लाच इथं अंधारात, इथंच अंधारात असायला पाहिजे. ॲक्च्युली अंधारच इथं म्हणजे सूर्योदयाची वाट पाहतानाच मजा असते वाट पाहायला. आणि आपण कट टू कट यायचा प्रयत्न केला होता, तर तसं नाही. आता पुढच्या वेळेस आपण आहे ना, एक कमीत कमी 15 मिनटं अगोदर येऊ, आणि इथला सूर्यास्त तुम्हाला नक्की दाखवलं मी बरं का. कारण खरंच असली वाईब आहे इथं, आणि असलं भारी वाटतं. आता इथं आहे ना, मी काही शॉट तुम्हाला पुढून बी दाखवतो की फुल पाणी आहे, आणि असं नजरेत भरत नाही एवढं पाणी. आणि आमच्यासारख्यांना जरा पाणी म्हणलं की भारी वाटतं. तुम्हाला खरं सांगू, इथं मी मागाशी म्हणजे मी चुकून बोललो की सूर्यास्त भारी असतो, नाही. इथं सनराईजच चांगला असतो. पूर्वेकडून सगळं पाणी आहे, आणि पूर्वेकडून सूर्य उदय होतो, आणि त्या सूर्य उदयात सगळं पाणी असं दिसतं. सूर्यास्ताला म्हटल्यानंतर आतमध्ये जावं लागणार धरणात, म्हणजे त्या दरवाजे वगैरे तिथपर्यंत जावं लागणार, आणि तिथपर्यंत जायची परमिशन मिळत नाही इथं. तर इथं सूर्य उदय चांगला होतो, त्याच्यामुळं तुम्हाला अंधार सकाळी 5:30लाच इथं यायला पाहिजे. खरं तर कधी या, सूर्य म्हणजे पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कधी या, इथं सूर्योदय भारीच असतो. मी बघितलं एकदा, मी माझ्या नशिबात होता त्यावेळेस माझ्याकडं मोबाईल इतका भारी नव्हता, आणि
असलं भारी दिसतं नाही तर अजून बी बराचसा सूर्य वर गेलाय, पण तरी सुद्धा छान वाटतंय बघायला. म्हणजे ज्याला निसर्गप्रेमी आहात असताल तर तुम्ही यायला पाहिजे इथं. आणि जवळ कुठं वीरच्या धरणाच्या जवळपास शिरवळ रोड वगैरे, बोरला भाळी वगैरे कुठं इथं आसपास जवळ राहत असाल तर बिंदास या मित्रांनो, लय भारी वाटतं इथं. प्रकारचे पक्ष्यांचा चिवचिवाट असतो, ऐका ना पक्ष्यांचा आवाज, सुपर आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय आणि आवडला तर लाईक करा. बाय.